गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. सगळ्यात सुरुवातीला जाणून घेऊयात की काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं. तर US मार्केट हे ऑलमोस्ट 1%च्या आसपास त्यांची तीनही इंडेक्सेस ग्रीनमध्ये क्लोज आहेत. म्हणजेच तिथे मार्केट मोस्टली पॉझिटिव्ह होतं आणि त्यामुळे आजचा ग्लोबल मोमेंटमसुद्धा मोस्टली पॉझिटिव्ह आहे. युरोपियन आणि एशियन मार्केटसुद्धा मोस्टली पॉझिटिव्ह ट्रेड करत आहेत. आता US मार्केट ग्रीनमध्ये क्लोज होण्यामागे काय रिझन आहे, तर त्यामागे रिझन आहे की ट्रम्पने अनाऊन्स केलेलं आहे की ते व्हेनेझुएलाकडनं जे काही ऑइल आहे तिथनं एक्स्ट्रॅक्ट करून ते मार्केटमध्ये आणणार आहेत. त्यामुळे साहजिकच आहे की ज्या ऑइल प्रोड्युसिंग कंट्रीज आहेत, ओपेक कंट्रीज आहेत, सौदी अरब असेल, रशिया असेल, तर यांच्यावरती प्रेशर आलेलं आहे आणि त्यामुळे ऑइल प्राईस जी आहे ती ऑलमोस्ट 2% क्रॅश झालेली आहे. आता जर आपण ग्लोबल मोमेंटम पाहिला तर तो मोस्टली पॉझिटिव्ह आहे. आणि जर आपण आपल्या मार्केटकडे पाहिलं तर सगळ्यात सुरुवातीला काल पाहूयात काय झालं. तर काल रिलायन्स हा मेजर ड्रॅगर ठरलेला आहे. परंतु रिलायन्स एवढा अचानक 4-4.5% डाऊन होण्यामागे काय कारण आहे, तर त्याच्यामागे बेसिकली 2 रिझन्स आहेत. सगळ्यात पहिले रिझन जे ऑलमोस्ट सगळ्यांना माहीत झालं आहे ते म्हणजे ब्लूमबर्गने एक रिपोर्ट रिलीज केला. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की रिलायन्स जे आहे तर ते ऑइल बाय करत आहे रशियाकडनं अजूनसुद्धा, आणि जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा त्यांनी 3 शिप्स बाय केलेले आहेत की जे ऑन द वे आहेत. परंतु लगेचच रिलायन्सने एक प्रेस रिलीज करून सांगितलेलं आहे की हे पूर्णपणे बेसलेस ॲलिगेशन्स आहेत आणि आम्ही कुठलंही ऑइल रशियाकडनं बाय केलेलं नाही आहे. आम्ही इंडियन गव्हर्नमेंटकडनं जे काही आम्हाला इन्स्ट्रक्शन्स मिळतात त्याप्रमाणे आम्ही गेले 3 आठवड्यापासून रशियन ऑइल बाय करणं बंद केलेलं आहे. परंतु कंपनीने एवढे क्लॅरिफिकेशन देऊनसुद्धा स्टॉक पाडण्यात आला. म्हणजेच काय की साहजिकच आहे की कुणीतरी याच्यामागे होतं हे आपल्याला दिसून येतं आणि रिलायन्सची जी काही इमेज आहे ती खराब करण्याचा एक प्रयत्न होता. आता एवढं एकच रिझन नव्हतं, तर अजून एक रिझन होतं, ते म्हणजे काल ट्रेंड. तर ट्रेंडचा म्हणजे ट्रेंड जो काही रिटेल सेगमेंटमधला किंग आहे, तर त्यांचे काल बिझनेस अपडेट्स आले तर ते एक्सपेक्टेशनपेक्षा फारच खराब होते. त्यामुळे त्यांचाही स्टॉक ऑलमोस्ट 8%च्या आसपास खाली गेलेला आहे. परंतु रिलायन्स रिटेल जो अगेन रिलायन्सचाच एक पार्ट आहे, तर सगळ्यांना असं वाटलं, म्हणजे जे काही इन्व्हेस्टर ट्रेडर्स आहेत तर त्यांचं असं ॲझम्पशन झालं की साहजिकच आहे की जर बिझनेस अपडेट्स खराब देऊ शकतो तर रिलायन्स रिटेलसुद्धा बिझनेस अपडेट्स खराब देऊ शकतो. मग त्यामुळे तिथे आपल्याला एक डाऊन साईड पुन्हा पाहायला मिळाली आणि या सगळ्या गोष्टी एकत्र आल्यामुळे आपल्याला रिलायन्समध्ये एक मेजर फॉल पाहायला मिळाला. परंतु रिलायन्सचा जो GDR आहे, लंडनमध्ये काम करतो, त्याच्या हिशोबाने जर पाहिलं तर आज तो ऑलमोस्ट 1%च्या आसपास पुन्हा वरती येण्याची पॉसिबिलिटी आहे. परंतु पाहावं लागेल की मार्केट सुरू झाल्यावरती काय होतं ते. आता जर आपण आपल्या मार्केटकडे पाहिलं आजच्या, तर जगाच्या मार्केटमध्ये पॉझिटिव्हिटी असूनसुद्धा आपलं मार्केट काही फार पॉझिटिव्ह आज दिसत नाही आहे. कारण गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट एक 50 ते 60 पॉईंट गॅप डाऊन ओपन होतं आहे. आता मे बी काल मार्केट ड्रॅगडाऊन झाल्यामुळे ते अजून खाली ओपन होत असेल अशीही पॉसिबिलिटी आहे. परंतु जर ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने आपण कॅल्क्युलेशन केलं तर डाऊन साईडला 26,000 एक स्ट्रॉंग सपोर्ट आपल्याला पाहायला मिळतो आणि अप साईडला 26,500 ही लेवल जी आहे तर या ठिकाणी आपल्याला खूप जास्त कॉल रायटिंग पाहायला मिळतं. म्हणजेच काय, शॉर्ट टर्मसाठी जी लेवल आहे तर त्यामध्ये डाऊन साईडला 26,000, अप साईडला 26,500 या लेवलमध्ये मार्केट राहण्याची पॉसिबिलिटी हायली आहे. आता जर आपण बाकीच्या गोष्टी पाहिल्या तर त्यामध्ये FISDAचा डेटा जर पाहिला तर FISनं त्यांचं सेलिंग क्वांटम थोडंसं कमी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं मोस्टली ह्या नवीन वर्षामध्ये. तर कालही त्यांनी फक्त 100 कोटींच्या आसपास सेलिंग केलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 1700 कोटींच्या आसपास बाईंग केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर काल एक्सपायरीचं प्रेशर असल्यामुळे मार्केटमध्ये एक डाऊन साईड आपल्याला छोटी मोठी पाहायला मिळाली, परंतु त्याला आपण एक कन्सॉलिडेशन म्हणू शकतो. आता जर आपण FISचा डेटा पाहिला शॉर्ट पोझिशन्स तर ते ऑलमोस्ट 87% आहेत. म्हणजेच काय की अजूनही त्या कमी होण्याची पॉसिबिलिटी आपण नाकारू शकत नाही. तर मग आता जर आपण बाकी गोष्टी पाहिल्या तर त्यामध्ये काही बिझनेस अपडेट्स आहेत ते फोकसमध्ये राहतील. त्यामध्ये टायटन आज फार फोकसमध्ये राहील, कारण टायटननं एकदम रोबस्ट ग्रोथ त्यांच्या Q3च्या ज्या बिझनेस अपडेट्स आल्यात त्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. प्रत्येक सेगमेंटमध्ये त्यांची डबल डिजिट ग्रोथ आहे की जी
एक्सपेक्टेशनला बीट करून गेलेली आहे. म्हणजे साहजिकच आहे की याचं जे Q3चे रिझल्ट येतील तर त्यामध्ये आपल्याला ते रिफ्लेक्ट झाल्याचं पाहायला मिळेल आणि त्यामुळे आपल्याला टायटनमध्ये एक चांगला बूस्ट नक्कीच पाहायला मिळू शकतो. त्यानंतर RBIने एक प्रपोजल दिलेला आहे, म्हणजे त्याच्यावरती काम चालू आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की बँका ज्या काही डिव्हिडंड देतात तर त्या 70% डिव्हिडंड देऊ शकतात त्यांच्या नेट प्रॉफिटच्या. त्यामुळे आज म्हणजे हे अजून कन्फर्म नाही आहे, अजून फक्त त्याच्यावरती विचार चालू आहे. त्यामुळे आज बँकिंग स्टॉक्स NBFC स्टॉक जे आहेत तर ते फोकसमध्ये राहण्याची पॉसिबिलिटी आहे. तर मग पाहूयात काय होतं ते. परंतु आपले जे काही ADRs US काम करत आहेत त्यामध्ये जर HDFC बँकचा ADR सोडला तर बाकी मोस्टली ADR पॉझिटिव्ह आहेत, परंतु ती पॉझिटिव्हिटी काही आपल्याला गिफ्ट निफ्टीमध्ये ट्रान्सफर होताना पाहायला मिळालेली नाही. जर आपण PCR पाहिला तर PCR जो काल 1.1 होता तर तो आता एक्सपायरी झाल्यामुळे आणि बरेचसे कॉल ऑप्शन पुट ऑप्शन जे आहेत तर ते अनबाउंड झाल्यामुळे किंवा एक्सपायर झाल्यामुळे आपल्याला तो आता 0.96 वरती आलेला पाहायला मिळतो. म्हणजेच काय की सध्या तो न्यूट्रल आहे आणि जसा 1 क्रॉस करेल तसा तो पुन्हा बुलिश होईल. परंतु आता पाहावं लागेल की नक्की तसं घडतं आहे की अजून त्याच्यामध्ये काही घडणार आहे, पाहूयात आजच्या पूर्ण दिवसामध्ये. परंतु मोस्टली आजचा दिवस जो आहे तर तो ट्रेंडिंग ठरू शकतो, कारण आता एक्सपायरी झालेली आहे आणि त्यामुळे नवीन नवीन पोझिशन्स बनायला सुरुवात होईल. मग आता पाहावं लागेल की मार्केट वरच्या बाजूला ट्रेंडिंग राहणार की डाऊन साईडला. त्यानंतर ट्रम्पनं पुन्हा एक स्टेटमेंट केलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितले मोदी माझे फार चांगले मित्र आहेत आणि मोदी माझ्यावरती नाराज आहेत हेही मला माहीत आहे. आता साहजिकच आहे ते रोज उठून एक स्टेटमेंट करतात, त्यामुळे त्यांच्या स्टेटमेंटचा काय अर्थ लावायचा ते कधी कधी समजत नाही. आता दुसरी गोष्ट म्हणजे जे काही टॅरिफ्सच्या विरोधामध्ये US ट्रम्पच्या विरोधातच जे काही कोर्टामध्ये ॲलिगेशन्स होते किंवा आपण काय म्हणतो की कोर्टामध्ये केस केली गेली होती, तर त्याच्यावरती वर्डिंग येणार आहे शुक्रवारी, तसं कोर्टाने सांगितलं आहे. मग आता तिथे कोर्ट काय वर्डिंग देतं याला फार जास्त महत्त्व राहणार आहे आणि ते इंडियन मार्केटला ड्राईव्ह देखील करू शकतं. तर होप सो आपल्या फेवरमध्ये वर्डिंग यावं हीच अपेक्षा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.